Hello and welcome to the all student in the next lecture of chemistry. The topic halogen derivative of the alkane, and that we are studying the chemical reaction, and in that the reaction mechanism of the nucleophilic substitution reaction. In the last few period, what is the meaning of a nucleophilic substitution reaction and how it is taking place, and the different types of the reactions we have seen. Now in this period, the next unit of the same topic, that is reaction mechanism, we are going to study now. So what is the reaction mechanism? That is a nucleophilic substitution reaction, its mechanism, that we have seen what is meaning of mechanism in the last period. Mechanism is the detailed information of a reaction, how the reaction is taking place, and what are the different steps in that. The detailed information is given, that is known as a reaction mechanism. Now in this period, this type of the mechanism is of two types, that is the SN1, that is a nucleophilic substitution unimolecular, that is known as SN1, and second one is known as nucleophilic substitution bimolecular reaction. So what are these? That is SN1 and SN2, and its mechanism we are going to study in this period. So first of all, the simplest one, that is a nucleophilic substitution bimolecular type of reaction we are going to study in a detail, or the mechanism of alkaline hydrolysis of methyl bromide. So what is it? The methyl bromide on hydrolysis, it is giving us an alcohol. This is an example of a nucleophilic substitution bimolecular reaction. ज्यावेळेस आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बायोमॉलिक्युलर रिएक्शन एक्सप्लेन करतो त्यावेळेस त्याचं एक्झाम्पल कंपल्सरी आपल्याला सिलेबस मध्ये दिलेलं आहे. अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. ह्या मिथाइल ब्रोमाइडचा आयुपीएसी नाव ब्रोमोमिथेन आहे, हे लक्षात ठेवा. कन्सिडर, आपण आता नेक्स्ट स्टेप बघू. कन्सिडर द एक्झाम्पल, that is alkaline hydrolysis of a methyl bromide or a bromoethane. This hydrolysis is carried out with aqueous solution of NaOH or KOH. When boiled, the NaOH or KOH with methyl bromide, this is the methyl bromide, हा जो ब्रोमोमिथेन म्हणलो किंवा मिथाइल ब्रोमाइड, हा मिथाइल ब्रोमाइड आपल्याला असा लिहिता येईल. When it reacts with KOH, इथं न्यूक्लियोफाइलच दिलेला आहे. या KOH NaOH पैकी हा OH आणि हा OH न्यूक्लियोफाइल आहे. न्यूक्लियोफाइल इथं रिॲक्ट होतो आणि हे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक आहे, म्हणून फक्त इथं आपण रिॲक्शन मध्ये लिहित असताना न्यूक्लियोफाइलच लिहिलेला आहे. मग हा ब्रोमीन हा एक न्यूक्लियोफाइल आहे. हा ब्रोमीन हा या दुसऱ्या न्यूक्लियोफाइलने निघून जातो आणि याच्या जागेवर हा OH अटॅच होतो आणि आपल्याला इथं मिळणारा कंपाऊंड जो आहे तो अल्कोहोल मिळतो. म्हणजे CH3Br, हा Br इथून जाणार आणि त्याच्या जागेवर हा OH अटॅच होणार, आपल्याला अल्कोहोल मिळतो, त्याला मिथाइल अल्कोहोल मिळतो आणि त्याला Br ब्रोमीन म्हणतो. हा जो ब्रोमीन आहे हे लिव्हिंग ग्रुप आहे, आपण याच्या अगोदर पाहिलेला आहे. म्हणून एक लक्षात ठेवा की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बायोमॉलिक्युलर रिएक्शन, याचं एक्झाम्पल तुम्ही कंपल्सरी मिथाइल ब्रोमाइड रिएक्ट्स विथ अल्कोहोलिक KOH, aqueous KOH, it gives a methyl alcohol, हेच लिहायचं. आता हे रिएक्शन आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बायोमॉलिक्युलर म्हणतोय. का म्हणतोय? कारण का कोणत्या रिएक्शनचं कायनेटिक्स किंवा आपण त्याला रेट म्हणतो, हे जर आपण बघू, हे रेट किती मॉलिक्युलर किंवा सबस्टन्सवर रिएक्टंटच्या अवलंबून आहे, रिएक्टंट साइडच्या अवलंबून आहे. याच्यावरून ही रिएक्शन बायोमॉलिक्युलर आहे का युनिमॉलिक्युलर आपण असं ठरवतो. आता हे जे हायड्रोलायसिस आहे एका स्टेपची रिएक्शन, दिस हायड्रोलायसिस टेक्स प्लेस इन अ सिंगल स्टेप. इन दिस सिंगल स्टेप, आणि ही जी सिंगल स्टेप आहे रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे, त्याला आपण RDS म्हणतो. याला स्लो स्टेप सुद्धा म्हणतो, कारण का ही रिएक्शन एका स्टेपची आहे. जी काही रिएक्शन होईल त्या
रिॲक्शनच्या स्टेपमध्ये आपण रेट डिटरमाइन करतो, म्हणून ह्या रिॲक्शनला आपण ह्या स्टेप एकच स्टेपच्या असल्यामुळे रेट डिटरमिनिंग स्टेप म्हणलेला आहे. The rate of the reaction depends on the concentration of methyl bromide आणि hydroxy, that is a nucleophile. हा nucleophile वर आणि हा methyl bromide याला substrate सुद्धा म्हणतात, याच्यावर रेट अवलंबून असतं. म्हणून रेट एक्सप्रेशन लिहित असताना R is known as a rate or kinetics of reaction. The rate of the reaction is equal to K. K is known as a proportionality constant, याला rate constant म्हणतात. It is depending on the concentration of methyl bromide. हे जे स्क्वेअर ब्रॅकेट इथे लिहिलेले आहेत, हे स्क्वेअर ब्रॅकेट, या स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथाइल ब्रोमाइड अँड दी OH, that is a nucleophile. ना न्यूक्लिओफाइल वर आणि सबस्ट्रेट वर ह्या दोन घटकावर या रिॲक्शनचा रेट अवलंबून असतो, म्हणून या रिॲक्शनला बाय मॉलिक्युलर सबस्टिट्यूशन म्हटलेलं आहे. आता एक न्यूक्लिओफाइल दुसऱ्या न्यूक्लिओफाइल निघून जाते, मग न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन झालं, निघून जाते एक दुसऱ्या सबस्टिट्यूशन म्हणतो आपण. मग रेट डिटरमिनिंग स्टेपला दोन आहेत म्हणून याला बाय मॉलिक्युलर म्हणतात. म्हणून ह्या रिॲक्शनचा रेट दोन मॉलिक्युलवर किंवा दोन सबस्टन्सवर अवलंबून आहे, म्हणून ह्या रिॲक्शनला बाय मॉलिक्युलर रिॲक्शन म्हणायचं. S म्हणजे काय सबस्टिट्यूशन, N म्हणजे काय न्यूक्लियोफिलिक आणि 2 म्हणजे काय बाय मॉलिक्युलर. ही जी रिॲक्शन आहे बाय मॉलिक्युलर रिॲक्शन आहे. आताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की ही सिंगल स्टेप रिॲक्शन आहे. ह्या सिंगल स्टेप रिॲक्शन असल्यामुळं याच्यामध्ये जे बॉन्ड ब्रेकिंग होतं त्याच्यामध्ये कार्बन आणि ब्रोमिन मध्ये, आणि बॉन्ड फॉर्मेशन होतं कार्बन आणि हायड्रॉक्सी ग्रुप मध्ये सायमल्टेनियसली होतं. सायमल्टेनियसली लगत लगत इकडे बॉन्ड ब्रेक होतो, तिकडे नवीन बॉन्ड हायड्रॉक्सी ग्रुप बरोबर तयार होतो, आणि एका स्टेप मध्ये डायरेक्ट इथं प्रॉडक्ट फॉर्मेशन होतं. आणि म्हणून ह्या रिॲक्शनचे आपण सायलेंट फीचर जर पाहिले, याचे गुणधर्म जर पाहिले, तर गुणधर्माचं नॅरेशन आपल्याला या रिॲक्शनचं डिटेल मेकॅनिझम सांगत सांगत आपल्याला याचे सायलेंट फीचर मध्ये आपल्याला ते सांगायचे आहे. कसं आहे, कोणते कोणते सायलेंट फीचर्स आहेत काय आपण बघूया. दिस रिॲक्शन मेकॅनिझम इज ऑफ अ सिंगल स्टेप. ही रिॲक्शन काय सिंगल स्टेपची रिॲक्शन आहे, एकच स्टेप तिथं आहे, म्हणून ह्या रिॲक्शनला सिंगल स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम आपण म्हणू शकतो. म्हणून लक्षात ठेवायचं की SN2 रिॲक्शन ही सिंगल स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज दॅट दिस रिॲक्शन इज टेकिंग प्लेस in this way. How? There is attack of the nucleophile from the backside. Backside attack is there. The backside attack का आणि कसा हे आपण बघूया. The nucleophile, कोणता न्यूक्लिओफाइल इथं हायड्रॉक्सी ग्रुप आहे, हा न्यूक्लिओफाइल it does not attack on this carbon from this front side. front side म्हणजे जिकडनं ब्रोमिन आहे त्या साइडनं तो काय होतो अटॅक करत नाही, कारण की हा ब्रोमिन जो आहे याच्यावर हा सुद्धा न्यूक्लिओफाइल आहे, याच्यावर चार्ज कोणता असतो निगेटिव्ह असतो, आणि ह्या हायड्रॉक्सी ग्रुपवर आपण इथं ऑलरेडी पाहिलेलं आहे याच्यावर सुद्धा निगेटिव्ह चार्ज आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की दोन्ही न्यूक्लिओफाइल सेम चार्ज असल्यामुळे दे आर रिपेलिंग फ्रॉम इच अदर, अँड ड्यू टू द स्टेरिक रिपल्शन the attack of this OH is taking place from back side, and slowly or gradually there is a breaking of the bond between carbon and bromine is taking place, and there is a formation of a bond between the new nucleophile, that is hydroxy, and the carbon is taking place. And this step is a slow step, and that is why this is known as a rate determining step. RDS म्हटलेला आहे, रेट डिटर्मिनिंग स्टेप आपण म्हणतोय. मग सेकंड याच्यामध्ये काय होणार याच्यानंतर की हायड्रॉक्सी ग्रुप हा न्यूक्लिओफाइल जो आहे तो हळूहळू इथे डॉटेड बॉन्डने दाखवलेला आहे, कार्बनशी संयोग पावतो, आणि हा ब्रोमिन हळूहळू काय होतो कार्बन आणि ब्रोमिन मधला बॉन्ड ब्रेक होतो, आणि अशा प्रकारे एक नवीन स्टेज आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याच्यामध्ये त्या स्टेजला आपण म्हणतोय ट्रान्झिशन स्टेट. व्हॉट इज अ ट्रान्झिशन स्टेट? इट इज अ पेंटाव्हॅलेंट. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, पण इथं आपल्याला हायड्रॉक्सी ग्रुप ब्रोमिन आणि 3 हायड्रोजन असे 5 बॉन्ड ह्या सेंटर कार्बनच्या भोवती आहे, अशी पेंटाव्हॅलेंट स्टेज येतं. आणि जे
हे जे ट्रान्झिशन स्टेट आहे पेंटा कोऑर्डिनेट किंवा याच्यावर 5 व्हॅलेन्सीज असतात आणि सेंटर कार्बन जो आहे ज्याला 3 हायड्रोजन हा प्लेनार आहे आणि हे हायड्रॉक्सी आणि ब्रोमीन हे 2 न्यूक्लियोफाइल परपेंडिक्युलर असतात आणि अशा प्रकारे एक नवीन जिओमेट्रिकल स्ट्रक्चर इथं फॉर्म होतं त्याला ट्रान्झिशन स्टेट. दिस ट्रान्झिशन स्टेट इज अ स्टेज during the reaction for a fraction of the second, and at the time there is a breaking of the bond between the bromine and carbon and the new bond is formed between the hydroxy group and the carbon is taking place. Now the bond angle of this hydrogen to the hydrogen चा हा bond angle जो आहे तो 120 असतो. लक्षात ठेवा कारण का हा ट्रायंगुलर मॉलिक्यूल आहे आणि याचा बॉन्ड अँगल अशा प्रकारे हा हायड्रॉक्सी ग्रुप याच्याशी बॉन्ड फॉर्म करतो. ज्यावेळेस बॉन्ड फॉर्म झाला आणि बॉन्ड ब्रोमीनचा कार्बन बरोबरचा ब्रेक झाला की लगेच हा ब्रोमीन इथं बाहेर येतो त्याला आपण लिव्हिंग ग्रुप म्हणतो. And attachment of this hydroxy group and there is a formation of a covalent bond is taking place at here. So the new compound is formed. This is known as an alcohol, that is a methyl alcohol, and this methyl alcohol is having one characteristic. What is it? Say for example, when this SN2 reaction is carried out with a chiral carbon, chiral म्हणजे काय की हायड्रोजन जे 3 आहेत 3 वेगळे हायड्रोजन आणि हे ग्रुप जो आहे ब्रोमीनचा वेगळा आहे म्हणून असिमेट्रिक किंवा कायरल कार्बन आहे अशा कंपाऊंड बरोबर रिएक्शन जे केली तर आपण नॉमेनक्लेचर केले H1 H2 H3 त्याच्या करतात. हा हे हायड्रोजन हा दुसरा हायड्रोजन आहे तिसरा हायड्रोजन आपल्याला करता येत नाही सारखेच असतात पण आपल्याला समजण्याकरता तर त्यावेळेस आपण ह्या स्ट्रक्चर मध्ये म्हणजे फर्स्ट स्ट्रक्चर मध्ये आणि इकडे शेवटच्या स्ट्रक्चर अल्कोहोल मध्ये आपण जर कंपॅरिझन केलं तर त्यावेळेस आपल्याला समजून जाईल की इथं याच्या एकदम विरुद्ध कॉन्फिगरेशन आहे. दॅट इज नोन ॲज अन इन्व्हर्शन इन अ कॉन्फिगरेशन इन्व्हर्शन इथं होतं आणि बघायचं बघा हा ब्रोमीन हायड्रोजन या लेफ्ट साइडला आहे आणि हायड्रॉक्सी ग्रुप जेव्हा अटॅच झाला ते अपोजिट साइड त्याच्या राइट हँड साइडला येतात. सो दिस कॉन्फिगरेशन इज नोन ॲज अन इन्व्हर्शन इन कॉन्फिगरेशन and this inversion configuration is a 100% inversion. The type of the inversion in a configuration त्याचा आकार बदलतो जसे की छत्री आपण पाहिलं पावसाळ्यामध्ये आपण घेऊन जात असताना छत्री अशी खाली आकार आपल्याकडे पाणी पौर्णिमा असते जर हवा सुटली तर विरुद्ध बाजूने जाते किंवा उलटी होते छत्री तसे उलटे छत्री सारखा आकार होतो. त्याचे नोन ॲज एन इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन अँड अशा प्रकारच्या इन्व्हर्शन कॉन्फिगरेशनला शेवटला दिलंय वॉर्डन इन्व्हर्शन किंवा त्याला म्हणायचं 100% इन्व्हर्शन इन अ कॉन्फिगरेशन. तेव्हा लक्षात ठेवायचं की हे रिॲक्शनचं मेकॅनिझम आपण स्टेप वाईज इथं आपण काय केलेलं आहे इथं नॅरेट केलेलं आहे. याला काय म्हणायचं रिॲक्शन मेकॅनिझम. हे रिॲक्शन मेकॅनिझम न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बायमॉलिक्युलर रिॲक्शनचं आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे आपण इथं बघतो युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. आता याचं सुद्धा एक्झाम्पल पर्टिक्युलर एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा सिलेबसमध्ये दिलेला आहे. काय पर्टिक्युलर एक्झाम्पल? ते पर्टिक्युलर एक्झाम्पल म्हणजे याचं अल्कलाइन हायड्रोलायसिस कशाचं केलेलं आहे इथं टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइडचं केलेलं आहे. व्हॉट इज अ टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड? इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे कार्बन टर्शियरी कार्बन का 1 2 3 कार्बन आहे त्याला ब्रोमीन अटॅच झाले म्हणून याला टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड म्हणतो. हा न्यूक्लियोफाइल आहे पूर्वीसारखाच आणि टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल फॉर्म होतं. हे एक्झाम्पल कशाचं आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिॲक्शनचं. परत एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं याचं नाव आपण IUPAC2 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन म्हणतो. जर ॲक्वेस केवळ चेंजेबल ट्रीट केला तर आपल्याला इथं काय मिळतं टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल मिळतं. हे एक्झाम्पल आहे. हेच एक्झाम्पलचं मेकॅनिझम तुम्हाला परीक्षेमध्ये द्यायचं दुसरं एक्झाम्पल घेता येणार नाही ते सिलेबसला दिलेलं आहे. मग ही रिॲक्शन युनिमॉलिक्युलर का आहे त्याच्या रिॲक्शन कायनेटिक मध्ये दाखवतो. आता हे रिॲक्शन कायनेटिक आहे रेट ऑफ द रिॲक्शन इज डिपेंडिंग ऑन ओनली द टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड मॉलिक्यूल याच्यावरच अवलंबून आहे. मग टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड मॉलिक्यूलवर अवलंबून आहे. मग रेट डिटर्मिनिंग स्टेपला किंवा ज्या रिॲक्शनचं रेट एकाच सबस्टन्सवर किंवा मॉलिक्यूलवर अवलंबून असतं. तुम्हाला जे पूर्वी सांगितले हे कॉन्सन्ट्रेशनचे ब्रॅकेट आहेत. इट इज डिपेंडिंग ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड आणि म्हणून या रिॲक्शनला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर टाइप ऑफ रिॲक्शन म्हणतो. आता हे युनिमॉलिक्युलर रिॲक्शन का आहे आणि
एकाच मॉलिक्युलर रेट कसं अवलंबून असतं हे आपल्या इथं एक्सप्लेन करायचं. ऍक्च्युली दिस रिॲक्शन इज टेकिंग प्लेस इन अ 2 स्टेप्स. रिॲक्शन काय होतं, 2 स्टेप मध्ये होतं. फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप. फर्स्ट स्टेप मध्ये काय होतं, दिस इन्व्हॉल्व म्हणजे पहिली स्टेप काय होते बघा, दिस इन्व्हॉल्व द हेट्रोलायसिस फ्युजन. हेट्रो म्हणजे अनसिमेट्रिकल फ्युजन ऑफ CBr बॉन्ड. सी म्हणजे हा कार्बन आणि ह्या ब्रोमीन मधला बॉन्ड अनसिमेट्रिकल ब्रेकिंग होतो. And there is a formation of the molecule that is known as a carbonium ion. See here, in the first step CBr bond breaking unsymmetrically, the substrate forming the carbonium ion त्यालाच आपण कार्बोकेशन म्हणतो. म्हणजे हे कार्बन आणि ब्रोमीन मधला बॉन्ड हळूहळू ब्रेक होतो आणि ब्रेक झाल्यानंतर ही स्टेज रिव्हर्सिबल स्टेज आहे. हे टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड आपण इथं पाहिलं. हे टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड हळूहळू बॉन्ड ब्रेक होतो, याला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हणतो फर्स्ट. आणि हा बॉन्ड ब्रेक झाला कशामधला बॉन्ड, कार्बन आणि ब्रोमीन मधला हा बॉन्ड ब्रेक झाला की दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन जातो. हा काय आहे, लिव्हिंग ग्रुप आहे. आपण याच्याबद्दल पाहिलेलं आहे, लिव्हिंग ग्रुप आहे. हा लिव्हिंग ग्रुप काय करतो, दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन जातो आणि त्याच्यावर जो चार्ज येतो, कशावर, ह्या कार्बनवर, तो चार्ज असतो पॉझिटिव्ह चार्ज. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज इथं जो आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं कार्बन आणि ट्रिपली बॉन्डेड आहे. याला काय म्हणायचं, कार्बोनियम आयन. याच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज, म्हणून याला कार्बोनियम आयन म्हणतात. याचं दुसरं नाव आहे कार्बोकेशन. ही जी स्टेप आहे स्लो स्टेप आहे, म्हणून ग्रॅज्युअली हळूहळू काय होतं, कार्बन आणि ब्रोमिनला बॉन्ड आणि कार्बोनियम आयन फॉर्म होतात. कार्बोनियम आयन फॉर्म झाल्यानंतर दुसरी स्टेप होते. कार्बोनियम आयन फॉर्म झाल्याशिवाय OH ग्रुप त्याच्याशी कार्बनशी संयोग पावत नाही, म्हणून पहिली जी स्टेज आहे ह्याला रेट डिटर्मिनिंग स्टेप म्हणतात. म्हणजे ही जी स्टेप आहे स्लो स्टेप, त्याला काय म्हणायचं, R D आणि S म्हणजे रेट डिटर्मिनिंग स्टेप. म्हणजे पहिली स्टेप पण रिॲक्शन आपल्याला कळते. आणि काय, कशावर अवलंबून आहे, मग फक्त कॉन्सन्ट्रेशन टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड किती आहे त्याच्यापासून सेम नंबरचे आपल्याला कार्बोकेशन किंवा कार्बोनियम आयन तयार होतात. म्हणून पहिल्या रिॲक्शनवर रेट किंवा एकाच मॉलिक्युलर रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड इज देअर, म्हणून ह्या रिॲक्शनला युनिमॉलिक्युलर रिॲक्शन म्हणतात. हे लक्षात ठेवा. आता पुढचे डिटेल्स आपण सायलेंट फीचर्स याचे बघू. इट इज अ 2 स्टेप मेकॅनिझम. 2 स्टेप, पहिली स्टेप आपण पाहिली, दुसरी तुम्हाला सांगणार आहे. हेट्रोलायसिस ऑफ CS बॉन्ड इज गिव्हिंग अस कार्बोकेशन, हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन अ कार्बोकेशन इंटरमिडिएट इज अ फास्ट. आता व्हॉट इज इट, आता बघा ह्या रिॲक्शन मध्ये हा कार्बोकेशन पुढच्या स्टेप मध्ये कार्बन पॉझिटिव्ह चार्ज असलेला इथे घेतला आहे. OH ग्रुप जसा हा कार्बोकेशन तयार होतो, फास्ट हा OH याच्यावर अटॅक होतो. अटॅक झाल्यानंतर याच्यामध्ये कार्बन आणि OH मध्ये बॉन्ड होतो आणि ग्रॅज्युअली फॉर्म होतो आणि ट्रान्झिशन स्टेट ही सेकंड येते. आणि हे झाल्यानंतर हा OH समजा ह्या साइडने अटॅक केला तर अशा प्रकारचं कॉन्फिगरेशन, म्हणजे जसं आहे तसं कॉन्फिगरेशन घेईल रिटेन्शन ओरिजिनल मॉलिक्युल मध्ये. किंवा हा OH जर ह्या बाजूने येऊन अटॅच झाला असा तर असं विरुद्ध प्रकारचं कॉन्फिगरेशन येतं. म्हणून ह्या रिॲक्शन मध्ये 2 प्रकारचे मॉलिक्युल आपल्याला मिळतात. रिटेन्शन म्हणजे ॲज इट इज, काय रिटेन्शन, त्याचं कॉन्फिगरेशन रिटेन्शन. म्हणजे आधीच्या मॉलिक्युल मध्ये कसं होतं, हा Br इथं होता आहे का, आणि हे 3 ह्या साईडला होते. त्याचप्रमाणे या पहिला मॉलिक्युल इथं असा फॉर्म होतो, हा मॉलिक्युल. आणि दुसरं थोडं इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन, म्हणजेच काय आहे, हे कॉन्फिगरेशन याच्या विरुद्ध असं कॉन्फिगरेशन, म्हणजे 50% मॉलिक्युल हे आणि 50% मॉलिक्युल हे होतात. अशा प्रकारचं इक्विमोलार सोल्युशन असेल त्याला रेशिमायझेशन म्हणतात. हे 2 एकमेकाचे इनॅन्शिओमर्स आहेत, हे आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये पाहिलं होतं. अशा प्रकारे हे रिॲक्शन मेकॅनिझम आपल्याला एक्सप्लेन करता येतं. हेच पॉइंट्स मी इथं दिलेले आहेत. दिस when SN1 reaction is carried out and at a chiral carbon, chiral म्हणजे asymmetric carbon, an optical active substrate, the product form nearly the racemic. So the SN1 reaction is giving racemization. So both are formed almost equal amount and SN1 reaction मध्ये racemization होतं आणि प्लेनार कार्बोकेशन इंटरमिडिएट 2 प्रकारचे आपल्याला कार्बन देतो. ते रिटेन्शन इन कॉन्फिगरेशन and the इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन. अशाला आपण इनॅन्शिओमर्स म्हणतो. हे इनॅन्शिओमर्स काय आहेत ते आपण सांगले. These two are known as an enantiomer.